नमस्कार मंडळी, मी आहे संतोष चकोर. मंडळी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला ठाकरे हा चित्रपट रिलीज झालाय आणि अप्रतिम असा हा चित्रपट झालेला आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला हा चित्रपट बघायला जाताय, याचाच अर्थ तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती आहे. आणि म्हणूनच मी या चित्रपटाची कहाणी इथे काही सांगत नाहीये आणि तुम्ही ती कहाणी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहावी अशी माझी इच्छा आहे, कारण खूप अप्रतिम असा हा चित्रपट झालेला आहे. आणि यामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा अभिनय अप्रतिम असाच आहे. कारण जेव्हा आपण बाळासाहेब ठाकरे यांना या चित्रपटामध्ये बघतो तर आपल्याला कुठेही असं वाटत नाही की हा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आहेत, कारण त्यांनी खूप मेहनत घेऊन ठाकरे यांचं हे पात्र साकारलेलं आहे. ज्या ज्या सीनमध्ये आपण नवाजुद्दीन सिद्दीकी यांचा अभिनय बघतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की साक्षात बाळासाहेब ठाकरे समोर आहेत. त्यांच्यासारखेच हावभाव, त्यांच्यासारखंच बोलणं, त्यांच्यासारखं चालणं, अक्षरशः प्रत्येक गोष्ट खूप छान पद्धतीनं नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी कॉपी केलेली आहेत. त्याचबरोबर या चित्रपटामध्ये अमृता राव हिने मीनाताई ठाकरे यांची भूमिका खूप चांगल्या पद्धतीनं साकारली आहे. तिला सीन फार कमी आहेत, पण त्या कमी सीनमध्ये सुद्धा ती स्वतःची छाप सोडून जाते. तर अभिजित पानसे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन खूप छान केलेलं आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील अनेक गोष्टी, अनेक घडामोडी आणि अनेक विविध पैलू त्यांनी खूप छान पद्धतीने या चित्रपटाद्वारे दाखवलेले आहेत. या चित्रपटामध्ये कहाणीची मांडणी ही सुद्धा खूप अप्रतिम आणि व्यवस्थित, म्हणजेच या चित्रपटामध्ये अर्धा चित्रपट जवळजवळ ब्लॅक अँड व्हाईट आहेत आणि त्यानंतर अर्धा कलरमध्ये. तर ब्लॅक अँड व्हाईट दाखवण्याचा उद्देश म्हणजे जुन्या काळातील घडामोडी या ब्लॅक अँड व्हाईट दृश्यांद्वारे दाखवण्यात आलेला आहे आणि ते शोभूनही दिसतं या चित्रपटाला. बाळासाहेब ठाकरे हे एक व्यंगचित्रकार होते आणि आपल्या व्यंगचित्रांद्वारे ते मराठी माणसांवर होणारा अन्याय आणि त्या काळामध्ये मराठी माणसांची होणारी मुस्कटदाबी हे आपल्या व्यंगचित्रांद्वारे बाळासाहेब दाखवत होते. आणि हेच अभिजित पानसे यांनी या चित्रपटाद्वारे खूप अप्रतिमरित्या दाखवलं आहे. मराठी माणसांच्या हक्कासाठी लढणारे बाळासाहेब, त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे कशा रीतीने शिवसेनेची स्थापना करतात आणि इतर घडामोडी कशा घडतात हे सर्व या चित्रपटामध्ये खूप छान पद्धतीनं दाखवलं आहे. त्याचबरोबर अनेक प्रश्न तुम्हाला जे आजपर्यंत पडले होते की शिवसेनेची स्थापना का झाली किंवा बाबरी मस्जिद वगैरे असे अनेक प्रकरण आहेत जे बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात घडलेले आहेत. तर ते सर्व प्रश्न जे तुम्हाला पडले होते त्याचे उत्तरं या चित्रपटाद्वारे देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, बॅकग्राऊंड स्कोअर हेही फार उत्तम झालेलं आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचा सेट हा अक्षरशः रिअल वाटतो अशा पद्धतीने साकारलेला आहे. मला तर या चित्रपटामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी हा प्रचंड भावला आहे, कारण हुबेहूब बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका त्यांनी साकारली आहे. आणि त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे यांचं जीवन हे 2 तासाच्या एका चित्रपटामध्ये पूर्ण होईल हे शक्य नाही. आणि त्यामुळे संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे की बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या या चित्रपटाचा आता दुसरा पार्ट सुद्धा येणार आहे. त्यामुळेच नक्कीच तोही खूप धमाकेदार असणार, त्याची आपण प्रतीक्षा करूया. पण मंडळी, हा या चित्रपटाचा रिव्ह्यू आता, आणि या रिव्ह्यूवरून तुम्हाला समजलंच असेल की हा चित्रपट खूप छान आणि अप्रतिम आहेत. त्यामुळेच मला असं वाटतं की तुम्ही नक्की हा चित्रपटगृहांमध्ये म्हणजे थिएटरमध्ये जाऊन बघावा. तर मंडळी, आता देऊया या चित्रपटाला रेटिंग. तर मी या चित्रपटाला 5 पैकी 4 स्टार देत आहेत. म्हणजेच हा चित्रपट नक्कीच बघण्यालायक आहे. तर नक्कीच सिनेमागृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पहा. तर मंडळी, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा चॅनल संतोष चकोरला नक्की सबस्क्राईब करा. त्याचबरोबर या व्हिडिओला लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.